आणखी एक महत्त्वाची मोठी बातमी आहे। निलेश राणे कुडाळ मतदारसंघातून इच्छुक आहेत शिवसेनेच्या की भाजपच्या तिकिटावर लढणार, यावर चर्चा सुरू आहे। निलेश राणे यांना शिवसेनेच्या तिकिटावर की भाजपच्या तिकिटावर लढवायचं याचा निर्णय आता लवकरच होणार आहे। निलेश राणे यांना शिवसेनेच्या तिकिटावर की भाजपच्या तिकिटावर लढवायचं याचा निर्णय घेतला जाणार आहे। निलेश राणे कुडाळ मालवण मतदारसंघातून इच्छुक आहेत, मात्र ते नेमके कोणाच्या तिकिटावर लढणार याबाबत चर्चा सुरू आहे। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या आपल्या संपर्कात आहेत। गणेश, भेट होताना पाहायला मिळतीये एकीकडे नारायण राणे आणि मुख्यमंत्र्यांची, काय नेमकी परिस्थिती आहे? नक्कीच ज्या पद्धतीने कुडाळ मालवण हा मतदारसंघ खरं तर आता ठाकरे गटाचे वैभव नाईक सध्या या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी निलेश राणे माजी खासदार आहेत ते तिथून इच्छुक असल्याचं पाहायला मिळतंय। कारण की राणे कुटुंबियांमध्ये जर 2 तिकीटं द्यायची झाली तर एकाच पक्षातून 2 तिकीटं दिली जातील का, असा देखील प्रश्न सध्या आहे। आणि यासाठीच राणे कुटुंबियातील एक जे सदस्य आहे ते शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश करतील आणि त्यानंतर त्या ठिकाणाहून निवडणूक लढतील का, अशी देखील आहे ती चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे ही महत्वाची बैठक आहे ती नारायण राणे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये होताना पाहायला मिळते, अशी सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते। नक्कीच, धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या